आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विण जीवा सुख नोये। एरती माई के दुःखाचे जनिते नाही आदि अंते अवसानी। अविनाश करे आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदासे। एरती माई के दुःखाचे जनिते नाही आदि अंते अवसानी। तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे। एरती माई के दुःखाचे जनिते नाही आदि अंते अवसानी। पांडुरंगा करू प्रथम नमन। चरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणि मंडन मंडनानां। तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। ओम नमो ज्ञानेश्वराय। ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा। मुक्ताख्या ब्रह्मचितकला गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं। सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संताची ये माता चरणावरी। संताची ये माता चरणावरी। संताची ये माता चरणावरी। संताची ये माता चरणावरी। करे दंडवत माता महे करे दंडवत। शांती पाऊलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख। काय माझी वाणी मानेल संतांचे रंजवू चित्तासे आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहे। एरती माई के दुःखाचे जनिते नाही आदि अंते अवसानी। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता
निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेश पर प्रकरणातील चिंतनीय अभंग सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला सर्वांना या जगामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला आत्मकल्याणाचा सल्ला देतात, आत्मकल्याणाचा उपदेश करतात. तसं सल्ला हा कधी फुकट देत जाऊ नये असं म्हणतात. सल्ला फुकट देत जाऊ नये. कारण बघा तुम्ही कोर्टामध्ये एक वर्ग आहे ज्याला वकील आपण म्हणतो. वकील फुकटचा सल्ला देतो का? नाही. सल्ला जर द्यायचा असेल तर कोर्टामध्ये एक वर्ग आहे ज्याला वकील असं म्हणतात, तो फुकटचा सल्ला देत नाही. सल्ला जर द्यायचा असेल, जर वकिलाचा सल्ला घ्यायचा असेल तर तो पैसे घेतो. म्हणजे फुकटचा सल्ला कधीच देत जाऊ नये. पण संत महात्म्यांचं जे जीवन आहे ते तसं नाहीये. कारण संत महात्म्यांचं जीवन हे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. कारण या ठिकाणी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठे. या मृत्यू लोकामध्ये संत महात्मे जे आले ते येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जडजे. या समाजाचं कल्याण व्हावं, या समाजाचा उद्धार व्हावा. ज्या करता हा समाज, ज्या करता हे लोक या ठिकाणी आले. पाये पा शरीराची या गावा जया लागी आले ती पांडवा. भगवान म्हणतात अर्जुना, ज्या करता या मृत्यू लोकामध्ये या लोकांचं येणं झालं, कशा करता आले या ठिकाणी? तुम्ही आम्ही कशा करता आलो? तुम्ही आम्ही या ठिकाणी भगवंताचं भजन करण्याकरता. देवे दिला देह, भगवंताचं भजन भगवंताची भक्ती करण्याकरता मॉडेल दिलं. हे जे मॉडेल आहे ना, हे जे शरीर आहे ना, भगवंतानं देवे दिला देह भजना गोमटा, भजना करता दिलं. भगवंताची भक्ती करण्याकरता दिली इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख बोला वया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. जन्म मृत्यूचं दुःख समाप्त व्हावं म्हणून भगवंतानं मनुष्य शरीर दिलं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्हालाही मनुष्य शरीर मिळालं आणि या मनुष्य शरीराला आल्यानंतर आम्ही देवाचं भजन केलं. देवाचं भजन केल्या का केलं देवाचं भजन? जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र पाहिलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या ठिकाणी धंदा करण्याकरता आलो. कोणता? दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. भगवंताचं भजन करण्याकरता जर मनुष्य शरीर दिलेलं आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाचं भजन भक्ती केली आणि या मनुष्य शरीरामध्ये भगवंताच्या भजनाचं ते फळ जगद्गुरु तुकाराम महाराजांना मिळालं. काय मिळालं? प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामा गेले. देवाचं भजन कशा करता? शेवटचा दिस कशा करता करायचं भजन? कशा करता? परमार्थ याजसाठी, याकरिताच याजसाठी केला होता अट्टहास. रात्रीचा दिवस हाडाचे काढ रक्ताचं पाणी या करताच.
याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. कारण या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येकाचा शेवट होतो. आतापर्यंत उदंडाची झाले जन्मोनिया मेले ना हो. आतापर्यंत आजा मेला पणजा मेला बाप म्हसना गेला. आतापर्यंत आपल्या या जगामधून आपल्या कुटुंबातून आपल्या परिवारातून आपल्या गावातून आपल्या तालुक्यातून आपल्या जिल्ह्यातून गेले ना. बहुत जन गेले पुन्हा नाही आले मागुती. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हा मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकांमध्ये चालता वाट पुढे भय वाटते चित्ती. बहुत जन गेले नाही आले मागुती. न देखो काय झाले काय झालं भगवान जाणे त्यांचं. म्हणून मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर प्रत्येकाचा शेवट होतो. शेवट होतो म्हणजेच देवाज्ञा झाले. देवाज्ञा होते प्रत्येकाला मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर. शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता काही थोडा बहुत लाग पाठ करा. भक्तिभाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावो निया नीट जरी करणे असेल गोड शेवट गा. शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता देवाचं भजन आहे. याकरता देवाची भक्ती आहे. मृत्यू लोक आहे. मृत्यू लोकामध्ये नियम आहे. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो. येथे नाही उरो आले अवतार. येथे नाही उरो आले अवतार. येथे म्हणजे आपण जिथं बसलेलो आहोत तिथं. येथे नाही उरो आले अवतार. अवतार शब्द प्रयोग केला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. भगवंताचे अवतार मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्णादी अवतार या असणाऱ्या मृत्यूलोकामध्ये झाले. पण येथे नाही उरो आले अवतार. भगवान या ठिकाणी आला. ईश्वर सृष्टी आहे. ईश्वरी सृष्टीमध्ये स्वतः ईश्वर येतो. कशा करता येतो त्याची कारण आहे. यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगायुगामध्ये भगवंताचा अवतार होतो. पण या ईश्वरी सृष्टीमध्ये स्वतः ईश्वराची येण्या जाण्याची जरी लीला असली तरी सुद्धा ईश्वरी सृष्टीमध्ये आल्यानंतर ईश्वरी सृष्टीचा जो नियम आहे ईश्वरी सृष्टीचा जो कायदा आहे तो सर्वांना लागू आहे. त्यातून पळवाट कुणालाच नाही. कारण उगवलेला सूर्य मावळणार का असं विचारायचंच नाही. कारण जो उगवलेला आहे तो मावळणार. ज्याचा उदय झालेला आहे त्याचा अस्त होणार. आणि ज्याचा जन्म झालेला आहे शरीर कोणतंही असो ज्याचा जन्म झालेला आहे नाशिवंत देह जाणार सक. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य संपलं म्हणजे प्रत्येकाला या मृत्यू लोकामध्ये देह ठेवावा लागणार. कारण हा कायदा या मृत्यू लोकातला आहे. आज आपल्यातून जाऊन ज्यांना 1 वर्ष पूर्ण झालं ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित समस्त पोकळे परिवार उपस्थित पाहुणे मंडळी आप्तेष्ट मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी महिला मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्यातून जाऊन ज्यांना 1 वर्ष पूर्ण झालं. एक भोळा स्वभाव ज्यांचा होता स्वर्गीय कैलासवासी आमचे श्री लक्ष्मण चांगदेव पाटील पोकळे आपल्यातून जाऊन आणि भाऊंना 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालं. त्यानिमित्तानं पोकळे परिवारानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी हे नियोजन केलं. परिवारामध्ये त्यांच्या पश्चात आमच्या गंगा भागीरथी श्री हौसाबाई बहीण आहे
हौसाबाई माधव पाटील गागरे, त्याचप्रमाणे मुलं आहे जे आमचे श्री रमेश लक्ष्मण पाटील पोकळे, मच्छिंद्र लक्ष्मण पाटील पोकळे, त्याचप्रमाणे श्री बबनराव लक्ष्मण पाटील पोकळे, त्याचप्रमाणे श्री दत्तात्रय लक्ष्मण पाटील पोकळे, समस्त असणारा पोकळे परिवार आणि ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. कैलासवासी लक्ष्मण चांगदेव पाटील पोकळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं 2-5 मिनिटंही भगवंताचे कीर्तन रूपे सेवा. विठ्ठल मी अगोदर बोलून गेलो की हा मृत्यूलोक आहे. भगवंतानं ज्याचं वर्णन गीतेमध्ये केलं, जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि उपजेते नाशे नाशले ते पुनरपि सिद्धिसे. ज्याचा जन्म या मृत्यूलोकामध्ये झाला त्याचा मृत्यू होतो, हे निश्चित आहे आणि हे अटळ आहे. अटळ जरी असलं तरी मनुष्य शरीर फार महत्वाचं, कारण मनुष्य शरीराची इच्छा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. कोणतंही शरीर असो, उपजला प्राणी न राहे संसारी. पुढे सरका, पुढे सरका. पुढे सरका ना पुरुष. चला उठा, महिला उठा. महिला मंडळ सरकाव पुढं. पाठीमागे जागा नाही राहिली, उठा. लग्न असतं जागल्या अख्ख्या समोर आल्या असतं पाहिजे. हा, आणि ज्यांना उभं राहायचं ते उभंच राहणार, त्याच्यात काही नाही वाद. पण तुम्ही सारखा पुढं पटपट उठा. चला, विक्षेप नका करू. सरका महिला मंडळ पुढं सरका. सरका नाव तुम्ही पुढं. हा सोड तिकडे सरकून बसा मंदिराच्या बाजूला. बाकीचे पुरुष मंडळी बसतील तिकडं. बसा बसा बसा. विठ्ठल विठ्ठल आपण कीर्तनाला आलो बरं का. प्रवचन 1 तासाचं असतं, कीर्तन 2 तासाचं असतं, चित्रपट हा, आणि तमाशा असतो. तमाशाला गेल्यानंतर उभं राहायचं असतं, कारण तिथं तमाशा असतो. कीर्तन आहे, कीर्तनामध्ये कीर्तनकाराला 2 गोष्टी सांगायच्या असतात.
कीर्तनामध्ये, कारण कीर्तनाचे 2 तास आहे बरं का, आणि कीर्तनाच्या 2 तासामध्ये फक्त कीर्तनकाराला 2 गोष्टी समाजाला सांगायच्या असतात, आणि त्या 2 गोष्टी ज्यानं लक्षात ठेवल्या, ज्या 2 गोष्टी, त्या 2 गोष्टी ज्याला कळाल्या बरं का, त्याचा शेवटचा दिवस गोड होणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2 गोष्टी कोणत्या? 2 तासातल्या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. कारण कीर्तनामध्ये तर एक भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरुणी मूर्ती ठसावी, अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तनामध्ये, कीर्तन हे विनोदाचं साधन नाहीये, कीर्तन हे काही मनोरंजनाचं साधन नाहीये, कीर्तन हे आत्मकल्याणाचं साधन आहे, कीर्तन हे आत्मोद्धाराचं साधन आहे. याच कीर्तनामध्ये ज्या वेळेला नामदेव महाराज कीर्तन करायला लागले तर स्वतः पांडुरंग नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचतायत. हे कीर्तन आहे. आणि कीर्तनामध्ये असणाऱ्या ज्या 2 गोष्टी आहे अति महत्वाच्या, 2 बात नसो याद रख, सांगू का त्या? पण अजून कीर्तन करायचं मला. 2 बात नसो याद रख जो चाहे सो कल्याण. ज्याला असं वाटतं की मला मनुष्य शरीर मिळालं, मी अगोदर प्रमाण बोलून गेलो, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, त्यांना मनुष्य देहाचं महत्व कळालं, परंतु मनुष्य शरीर मिळालं नाही, म्हणून ते स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा. मृत्यू म्हणजे या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मृत्यू होतो असं ठाऊक असून सुद्धा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, असं का? तर त्याचं उत्तर आहे नारायण नामे हो जीवन मुक्त. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आम्ही आतापर्यंत जन्म मृत्यूचं दुःख भोगत आलो. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, तुमची आमची फजिती झाली आतापर्यंत. आम्ही फार लांबचा प्रवास करून आलो, दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारून, फार दूरचा प्रवास आम्ही करून आलो, मृत्यू लोकामध्ये आलो. आणि मृत्यू लोकामध्ये देवे दिला देह, भगवंताचं भजन करण्याकरता भगवंताने हे मनुष्य शरीर दिलं. आणि या मनुष्य शरीराला आल्यानंतर बरं का, मनुष्य शरीरामध्ये फार महत्वाच्या गोष्टी भगवंतानं ज्या दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख. मुख दिलं मुख, हात दिले हात, पाय दिले पाय. हत्तीला सुद्धा पाय आहे, हत्तीला सुद्धा पाय आहे, 2च नाही, किती आहे? पण येतात का? हत्ती येतो का कीर्तनाला? हत्ती. बैलाला किती आहे? येतो का बैल? बैल कीर्तनाला, बैल कीर्तनाला नाही येत. म्हशी येतात का? किती? त्यांना 4 पाय ना. शेळ्या कीर्तनाला येतात का? त्या शेळ्या कीर्तनाला येत नाही, म्हशी कीर्तनाला येत नाही, मेंढ्या कीर्तनाला येत नाही, बैल कीर्तनाला येत नाही. कीर्तनाला येण्याकरता हेच मॉडेल पाहिजे. कारण याची देही घडे देवाचे, याची देही घडे देवाचे भजन. या मनुष्य शरीरामध्ये देवाचं भजन करता येतं. कारण मुख दिलं भगवंताचं भजन करण्याकरता, कान दिले कीर्तन ऐकण्याकरता, हात दिले दान धर्म करण्याकरता. आमचे संत महात्मे म्हणतात, बाबा असं करू नको, ऐक बाबा ऐक, मत कर मोह तू हरी भजन को मान रे. वदन दिया हरी गुण गाने को, वदन दिया हरी गुण गाने को, और कान दिए सुन ज्ञान रे. मत कर मोह तू हरि भजन को मान रे. नयन दिए दर्शन करने को, नयन दिए दर्शन करने को, और हाथ दिए कर दान रे. मत कर मोह तू हरि भजन को मान रे. हरि
हरीचं भजन करण्याकरता, देवाचं भजन करण्याकरता, देवाची भक्ती करण्याकरता मनुष्य शरीर दिलेलं आहे. मनुष्य शरीरामध्ये देवाचं भजन करता येतं, देवाचं भजन करता येतं आणि देवाचं भजन केल्यानंतर शेवटचा दिवस गोड होतो. म्हणून दो बात नसो यादर कीर्तनाला आपण आलोच आहोत, तर आता मग समोरच आलं पाहिजे, है की नाही. म्हणून कीर्तनामध्ये 2 तासामध्ये 2च गोष्टी, आपला अर्धा तास राहील. दो बात नसो याद रख जो चाहे सो कल्याण, नारायण इत मौत को दूजो श्री भगवान. 2 गोष्टी कोणत्या? मनुष्य शरीराला आल्यानंतर देवाला कधी विसरायचं नाही आणि मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर, मनुष्य शरीराला आल्यानंतर मृत्यूला विसरायचं नाही, देवाला विसरायचं नाही आणि मृत्यूला कधी विसरायचं नाही. देवाला विसरायचं नाही म्हणजे देवाचं भजन करायचं. प्याला पियो हरि नाम का, अखिया कियो लाल, भजन करो भगवान का, तो झक मारेगा काल. म्हणून देवाचं भजन करायचं. हरी शरणम 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 हरी हरीचं भजन, देवाचं भजन जो या मृत्यूलोकामध्ये मनुष्य देहाला आल्यानंतर करतो ना, नाथ महाराज म्हणतात, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, 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 राम कृष्ण वासुदेवा सदा स्मरे वासे, धन्य जगी तोची धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, राम कृष्ण वासुदेवा सदा स्मरे वासे, राम कृष्ण वासुदेवा सदा स्मरे वासे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. धन्य आहे जगामध्ये तू, बस कोण पैशावाला नाही, गाड्यावाला नाही, श्रीमंत नाही, जगामध्ये फक्त तोच धन्य आहे, त्याला धन्यता
संत महापुरुषांनी दिली. कुणाला? धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. देवाचं भजन करण्यामध्ये ज्याचं जीवन चाललं, कारण देवाचं भजन करण्याकरता हे मनुष्य शरीर आहे. कारण एके ठिकाणी जो आपण न्याय ऐकत असतो, काकताली न्याय ऐकत असतो आपण. आंधळा माणूस, आंधळा म्हणजे अंधुक अंधुक ज्याला दिसतं. नगरामध्ये राहत असताना नगरचा असणारा त्या नगरातला राजा, काय लहर आली त्याला, प्रधानजीला बोलावलं, सांगितलं प्रधानजी मला कावळा पाहिजे, एक कावळा. आपण ऐकत असतो हा विषय दृष्टांत, पण याकरता मी बोलून जातो की हे मनुष्य शरीर किती महत्वाचं आहे. राजानं प्रधानजीला सांगितलं कावळा पाहिजे. कशा करता? आता भगवान जाणे, राजा आहे, पण कावळा असा चतुर प्राणी आहे. एखाद्या फांदीवर बसलेला असला ना, आपण नुसतं बोट जरी केलं ना तरी तो त्या फांदीचा त्याग करून उडून जातो, असा कावळा. आता कुणाच्या हाती लागणार? पण राजे साहेब जो कावळा पकडून आणून देईल त्याला तुम्ही काय देणार? राजे साहेबांनी सांगितलं 2,000 रुपये बक्षीस म्हणून देणार. मग आता नगरामध्ये दौंडी दिली गेली, काय असेल ते वाजायचं वाद्य असेल ते नगरामध्ये दौंडी दिली गेली. ऐका हो ऐका, राजे साहेबांनी कावळा पाहिजे आणि जो कावळा पकडून आणून देईल त्याला त्याच्या मोबदल्यामध्ये 2,000 रुपयाचा इनाम बक्षीस राजेसाहेब देणार आहे. आता दौंडी देणाऱ्यांना दौंडी दिली, पण ऐकली सगळ्यांनी, परंतु सगळ्याला माहित होतं कावळा कोणाच्या हाती लागणार नाही. पण अंधसूरदास नगरामध्ये राहणारा, त्याच्याही कानावर हे वाक्य आलं की राजाला कावळा पाहिजे, मोबदल्यामध्ये 2,000 रुपये देणार आहे. कानावर हे वाक्य आलं, त्याला असं वाटलं की आपल्या हातामध्ये कावळा येणार नाही ना आपण या भानगडीत पडायचं. आता तो गंगेच्या स्नानाला नदीवर निघालेला आहे, हातामध्ये काठी, अंधुक अंधुक दिसतं. नदीच्या काठावर गेला, पाणी होतं, कपडे काढले, बाजूला ठेवले आणि पाण्यामध्ये उतरला तो. आता पाण्यामध्ये उतरल्यानंतर गेला तो कमरे इतका पाण्यामध्ये गेला, पुढं जाता जाता छाती इतक्या पाण्यामध्ये गेला आणि छाती इतक्या पाण्यामध्ये गेल्यानंतर त्यानं अशी बुडी मारली आणि बुडी मारल्यानंतर 2 हात वर करून राम कृष्ण हरी म्हणून त्यानं, आपण म्हणतो ना टाळीमध्ये कावळा सापडला. योगानं काय केलं त्यानं, रामकृष्ण हरी म्हणून अशी वर हात करून टाळी वाजवली, रामकृष्ण हरी म्हणून. आणि टाळी वाजवत असताना योगानं उडत येणारा कावळा त्याच्या टाळीमध्ये आला. आपण म्हणतो ना आता तुम्ही सुद्धा जसं जोपर्यंत कीर्तन संपत नाही तुम्ही माझ्या टाळीमध्ये आहात. टाळीमध्ये कावळा सापडला म्हणजे टाळीमध्ये कावळा त्या अंधसूरदासाच्या ज्या वेळेला आला, आनंद झाला त्याला, त्यानं सास पडलं, त्याला पाहिलं अरे हा तर कावळाच आहे. आणि राजे साहेबांनी तर कावळ्याचीच मागणी केलेली आहे, राजे साहेबाला कावळा पाहिजे, कावळ्याच्या मोबदल्यामध्ये 2,000 रुपयाचं इनाम आहे, बक्षीस आहे. आनंद झाला. अंध सुरदास म्हणजे अंधुक दिसत असणारा तो सुरदास, तो कावळा त्यानं पाहिला कावळाच आहे आणि त्यानं तो बगलेमध्ये मारला. तो दुसऱ्या बगलेमध्ये काय कपडे असतील ते हातामध्ये काठी घेतली, परतीच्या प्रवासाला निघाला. तो पुन्हा नगरामध्ये जाण्याकरता निघाला. पण परत जात असताना त्याचं मनोराज्य सुरू झालं. काय? एका कावळ्याची किती आहे? एका कावळ्याचे राजे साहेब 2,000 रुपये देणार आहे बक्षीस. मग आता कावळा पकडणं काय अवघड आहे का? मनोराज्य सुरू झालं. एका कावळ्याचे जर 2,000 रुपये राजे साहेबांकडून मिळणार आहे, मग आता दिवसभरामध्ये 5-25 पकडू ना आपण. मनोराज्य सुरू झालं. आशा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, आशा निर्माण झाली, मनोराज्य सुरू झालं. एका कावळ्याचे 2,000. पुन्हा परत आला, कपडे खाली ठेवले. पहिला जो कावळा होता तो बगलेमध्ये होता. मग आता दुसरा कावळा पकडायचा कसा? जसा पहिला पकडला तसा. पहिला कावळा त्याचा बगलेमध्ये, तो आला पाण्यामध्ये, कमरे इतक्या पाण्यामध्ये, पुन्हा छाती इतक्या पाण्यामध्ये गेला. पहिला कावळा त्याचा बगलेमध्येच. मग त्यानं पाहिलं पहिला कावळा कसा पकडला आपण? कसा पकडला? देवाचं नाव घेतलं आपण. आणि पहिला कावळा त्याचा बगलेमध्ये आहे आणि दुसरा कावळा पकडायचा आहे. जसा पहिला पकडला तसाच पकडायचा आहे, कारण तीच हातोटी वापरावी लागेल. म्हणून त्यानं काय केलं, छाती इतक्या पाण्यामध्ये गेला आणि खाली बुडी मारली. बुडी मारल्यानंतर 2 हात वर केले. कळालं ना तुम्हाला? 2 हात वर केले, राम कृष्ण हरी म्हणून त्यानं टाळी वाजवली. काय घडलं? जो योगानं जो अगोदरचा मिळाला होता तो बगलेतलाही गेला. आता तू दिवसभर जरी रामकृष्ण हरी म्हणत बसला तरी सुद्धा तुझ्या टाळीमध्ये कावळा येणार
नाही. म्हणजे बगलेतलाही गेला आणि टाळीमध्येही कावळा आला नाही. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी याचं वर्णन करतायत. पावला देह काकताली न्याय पावला म्हणजे तुम्हाला आम्हाला मिळाला पण कळाला मिळाला पण कळाला नाही. एक वर्ग आहे ज्याला मिळाला पण नाही आणि कळाला पण नाही. पशु काय पाप पुण्य जाणते. मिळाला पण नाही कळाला पण नाही. एकाला कळाला पण मिळाला नाही म्हणून स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा. ये लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहिजे. कळाला मनुष्य देहाचं महत्व कळावलं परंतु मिळालं नाही. एका वर्गाला मात्र मिळाला पण आणि कळाला पण. साधू संत महात्मे मनुष्य देह मिळाला आणि मनुष्य देहाला आल्यानंतर देवाचं भजन केलं. मी सांगून गेलो भजन कशा करता. शेवटचा दिवस गोड व्हावा या करता. शेवट होतो प्रत्येकाचा होतो. भजनी मंडळाला विचारलं का हो रात्री भजनाला गेले होते. ते म्हणतात हो भजन होतं. कशाचं. ते म्हणतात बारीचं भजन होतं. कशाचं ऐकलं का तुम्ही. भजन कसं कशाचं होतं. बारीचं भजन होतं. म्हणजे ज्याची बारी झाली त्याचा 13वा निश्चित. हो ज्याची सगळ्याचीच झाली ना. ज्याचं बारीचं भजन झालं म्हणजे ज्याची बारी गाजवली त्याचा 13वा होणार. 13 होणार म्हणजे 13व्याच्या अगोदर एक विधी होणार. त्या विधीचं नाव आहे दशक्रिया विधी. देव आज्ञा झाल्यानंतर 10 दिवसांना एक विधी होतो प्रत्येकाचा. त्याला दशक्रिया विधी म्हणतात. आणि त्यानंतर होतो प्रत्येकाचा 13वा. याचा अर्थ या ठिकाणी प्रत्येकाचा शेवट होतो. आपल्या भारतीय वैदिक सनातन संस्कृतीमध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर 1 वर्षानंतर जे कर्मकांड केलं जातं त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. वर्षश्राद्ध आहे. वर्षश्राद्ध का. वर्षश्राद्ध या शब्दाचा अर्थ होतो आपल्या कुटुंबातून आपल्या परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ. गेलेल्या व्यक्तीच्या आपल्यावर ऋण आहे. आपल्यावर काही त्यांचे उपकार आहे. त्यांच्या उपकारातून त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता श्रद्धायुक्तांना अंतकरणानं केलेलं हे कर्मकांड आहे. याला शास्त्रामध्ये वेदामध्ये 2 प्रकारचे कर्म आहे. एक आहे विहित कर्म आणि एक आहे निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म म्हणजे काय. निषिद्ध कर्म जर मनुष्यानं केलं. निषिद्ध कर्म म्हणजे काय अशुभ कर्म. निषिद्ध कर्म म्हणजे काय पाप कर्म. निषिद्ध कर्म म्हणजे काय. निषिद्ध कर्म म्हणजे जे करू नये आणि ते केलं असता मनुष्य नरकाला जातो. निषिद्ध कर्म म्हणजे कोणकोणती कर्म आहे. 7 प्रकारची व्यसनं सांगितली शास्त्रामध्ये. द्यूतम च मांसम मदिराच वेश्या मृगयार्थ चौर्यम परदार सेवा एतानि 7 व्यसनानि लोके घोराती घोरम नरकं नयंती. नरकाला नेणारी 7 व्यसनं. द्यूतम पत्ते खेळतात ना लोक. खेळतात ना. द्यूत खेळतात. द्यूत खेळला राजा धर्मराज युधिष्ठिर. महाभारतामध्ये जर आपण पाहिलं तर धर्मराज युधिष्ठिर द्यूत खेळले. तो धर्मराजा बहु पुण्य राशी का द्यूत खेळे दुर्योधनासी. हरोने कांता केली उपादे विनाशकाले विपरीत बुद्धी. धर्मराज युधिष्ठिर द्यूत खेळले
आणि द्यूतामध्ये सर्वस्व गमावून बसले. शेवटी दुर्योधनानं सांगितलं अजूनही तुझ्याजवळ एक रत्न आहे. कोणतं? दुर्योधनानं सांगितलं ते रत्न म्हणजे द्रौपदी आहे. द्रौपदीलाही डावावर बसवलं धर्मराजन आणि जिंकून घेतलं. हे कर्म आहे, द्यूत कर्म खेळला राजा धर्मराज युधिष्ठिर. द्यूत कर्म खेळले तर त्याचा परिणाम 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पांडवांना भोगावा लागला. पहा ते पांडव अखंड वनवासी 12 वर्षाचा वनवास 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. कारण जीवनामध्ये द्यूत कर्म खेळले धर्मराज. द्यूतमच पानम मदिराचे वेश्या. मदिरापान म्हणजे पिऊ नये. काय 5च्या नंतर 4च्या नंतर दारू गांजा मत पी यारू अक्कल गुंग हो जाती है. दारू पिऊ नये, मांस खाऊ नये. मांस सभी एक ही है, हरणी बकरी गाय ऐसा मानव चुतिया तो बडा प्रेम से खाय. कबीर महाराज म्हणतात. लोक म्हणतात काय होतं मांस खाल्ल्यानंतर? मांस खाल्ल्यानंतर काय होतं? मांस खाल्ल्यानंतर काय होतं त्याला अशी शिवी दिली कबीर महाराजांनी. मांस सभी एक ही है, हरणी बकरी गाय ऐसा मानव चुतिया तो बडा प्रेम से खाय. कबीर महाराज म्हणतात मांस खाऊ नये, दारू पिऊ नये. द्यूतमच पान मदिराचे वेश्या. मृगया म्हणजे काय? मृगया म्हणजे शिकार करू नये. शिकार करण्याकरता गेला देवाचा बाप. देवाच्या बापाचं काढलं. देवाच्या बापाचं याचा करता काढलं का देवाचा बापच गेला होता. कुठं? राजा दशरथ आहे. प्रभू रामचंद्राचे वडील शिकार करण्याकरता गेले. दिवसभर शिकार मिळाली नाही. रात्रीच्या वेळेला झाडावर बसले. रात्रीच्या वेळेला श्रावण आला. आई वडिलांना तहान लागली म्हणून पाणी नेण्याकरता हातामध्ये झारी घेऊन आला. हातामध्ये झारी होती. पाणी पाहिलं, आनंद झाला. आणि श्रावणानं हातातील झारी पाण्यामध्ये बुडवली. पाण्यामध्ये बुडवल्याबरोबर बुडबुड 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 आवाज झाला. ज्या दिशेनं आवाज आला त्या दिशेनं राजा दशरथानं बाण सोडला आणि गेलेला बाण श्रावणाच्या छातीतून आरपार गेला. आई ग म्हणून हाक मारली. शर आला तो धावून आला काळ, विभळला श्रावण बाळ. हे आई ग म्हणून हाक मारली. राजा दशरथाच्या हातून सुटलेला बाण श्रावणाच्या छातीचं भेदन करून आरपार गेला. हे झालं कर्म आहे. राजा दशरथ जवळ जाऊन पाहतो दुसरा तिसरा प्राणी नाही, एक तरुणाच्या छातीमध्ये मी सोडलेला बाण आरपार गेला. कोण आहे विचारलं. म्हटले मी श्रावण आहे. इथं कसा? आई वडिलांना काशीची यात्रा घडावी म्हणून त्यांना कावड खांद्यावर घेऊन निघालो. त्यांना काशीची यात्रा घडावी म्हणून ताण लागली. पाणी नेण्याकरता आलो. तुमचा बाण आला आणि माझ्या हृदयामध्ये तो रुतून बसला. एवढं बोलतो न बोलतो श्रावणानं सांगितलं तुम्ही? सांगितलं मी अयोध्येचा राजा दशरथ, अयोध्येचा राजा. आता घडून नाही तो प्रसंग घडून गेला. आता एक काम करा, माझे आई वडील जिथं बसलेले ते तहानेले त्यांना पाणी पाजा नेऊन. कारण आता मी जगत नाही आणि जोपर्यंत ते पाणी पिणार नाही तोपर्यंत तुम्ही जरा तोंड बंद असू द्या. तुम्ही बोलू नका. कारण तुम्ही जर बोलले आणि जर कळालं की असा प्रकार घडला तर ते पाणी पिणार नाही. आणि एवढे शेवटचे शब्द श्रावणानं उच्चारले आणि श्रावणाचा अंत या ठिकाणी मृत्यू झाला. हातामध्ये जड अंतकरणानं दशरथानं झारी घेतली. आई वडील जिथं बसलेले होते तिथं गेला. तिथं गेल्यानंतर बळजबरीनं पाणी पाजायला लागला. आता त्यांनी पाहिलं श्रावण बाळ आमचा मुलगा आहे आणि आमच्या तोंडाला हा बळजबरी झारी लावतो. बोलत नाही. का बोलत नाही तू? न बोलायला काय झालं तुला? तू जर बोलला नाही ना, श्रावणारे झालं तरी काय, तू जर बोलला नाही ना तर तुझ्या हातचं आम्हाला पाणी प्यायचं. मग आता बोलावं लागलं ना. राजा दशरथाला बोलावं लागलं. सांगितलं मी तुमचा मुलगा नाही, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. आणि तू कशा करता आला पाणी घेऊन? सांगितलं मी सोडलेला बाण तुमच्या मुलाच्या छातीमध्ये रुतून बसला आणि त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची सूचना ऐकल्याबरोबर ढसा रडायला लागले आई वडील. सांगितलं म्हातारपणाची काठी हिरावून घेतलीस राजा दशरथा, तू जा राजा दशरथा जा, आम्ही तुला शाप देतो. बघा देवाच्या बापामध्ये, देवाच्या बापाकडून घडलेलं कर्म आहे.
श्रावणाच्या आई वडिलांनी सांगितलं, राजा दशरथा तुला 4 मुलं होतील भविष्यामध्ये, शब्द प्रयोग केला, तुला 4 मुलं होतील, परंतु मृत्यूचा दिवस ज्या दिवशी उगवेल तर एकही मुलगा तुझ्या जवळ राहणार. हे श्रावणाच्या आई वडिलांचे शब्द आहे. चौघे पुत्र राया दशरथा, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे 4 मुलं राजा दशरथाला होते. पण 2 मुलं मामाच्या गावी निघून गेले. आणि कैकेयीनं सांगितलं, ज्येष्ठासी धाडावी दुरी दिगंतरा, नये समाचार त्याचा अम्मा. रामाला अयोध्येचं राज्य नाही, अयोध्येच्या सिंहासनावर बसेल माझा मुलगा भरत, आणि रामाला 14 वर्षाचा वनवास. ऐकलं प्रभू रामचंद्रांना, आणि 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र निघाले, सोबत लक्ष्मणही निघाला, स्वतःची धर्मपत्नी सीताही निघाली. 2 मुलं मामाच्या गावी आणि 2 मुलं वनाच्या दिशेनं निघाली. रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला, वनाच्या दिशेनं प्रस्थान केलं, सोबत लक्ष्मण निघून गेला. आणि मृत्यूचा दिवस ज्या दिवशी उगवला त्यावेळेला एकही मुलगा राजा दशरथाजवळ नाहीये. रामायण साक्ष याकरता. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. म्हणून कर्म आहे जीवनामध्ये, वाईट कर्म केलं, निषिद्ध कर्म केलं तर त्याचं फळ भोगावं लागतं. राजा दशरथाचं हे उदाहरण साक्षीला आहे. म्हणून निषिद्ध कर्म करू नये, शिकार करू नये. शिकार करण्याकरताच श्रीमद भागवतामध्ये एक राजा गेला, ज्याचं नाव परीक्षिती. मोठा प्रसंग आहे, मला तो सांगायचा विषय हा आहे की शिकार करण्याकरता गेला, परंतु शिकार करण्याकरता गेलेला परीक्षिती दुपारचे 12 वाजले, पोटाचे 12 वाजले, जंगलामध्ये भटकला. आश्रम होता, आश्रमामध्ये साधू बसलेला होता. ओळखता आलं नाही साधूला, आणि साधूनं डोळे बंद करून भगवंताच्या भजनामध्ये तो रंगलेला होता. ओळखता आलं नाही. आणि राजा परीक्षितीकडून एक चूक घडून बसली, एक कर्म घडलं. असं मेलेला सर्प साधूच्या गळ्यामध्ये घातला. त्याचा परिणाम साधूच्या मुलाला कळाल्यानंतर शाप दिला. 7व्या दिवशी ज्यानं माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवला त्या सम्राटाच्या शरीराला सुद्धा तक्षक नावाचा सर्प दंश होऊन त्याचाही मृत्यू होणार. परीक्षितीला कळालं. कळाल्यानंतर
मुलांच्या स्वाधीन राज्य सोपवलं आणि स्वतःचं आत्मकल्याण करण्याकरता एकांतामध्ये गेला, गंगेच्या तीरावर गेला, एका साधू समोर जाऊन बसला. शुकाचार्यांसारखे महापुरुष त्यांच्या समोर जाऊन बसला आणि त्यांना प्रार्थना केली. म्हटले, महाराज काय मी उद्धार पावेन, का असा कोपऱ्या कापऱ्याला नाही बसला, साधूच्या समोर जाऊन बसला. मग कीर्तनाला आल्यानंतर म्हणजे एक उदाहरण दिलं, समोर येऊन बसला आणि विचारलं, महाराज आता घडू नये ते घडून गेलं, आता जे घडू नये ते कर्म माझ्या हातून घडून गेलं, आता मृत्यू तर निश्चित आहे, मरणाचं भय वाटतं मला, मरणाची भीती वाटते, काहीतरी करा, एखादं इंजेक्शन द्या, एखादी गोळी द्या. आता भीतीचं वादळ निर्माण झालं अंतःकरणामध्ये, भय निर्माण झालं. वाटतं का कुणाला मरण यावं? वाटतं मरण यावं कुणालाच वाटत नाही, परंतु ते आल्याशिवाय राहत. परीक्षितीला ज्या वेळेला परीक्षितीने विचारलं, महाराज काहीतरी सांगा, साधूनं समजावलं, सांगितलं घाबरू नको, शरीर आहे, शरीराचा मृत्यू निश्चित होणार आहे, कारण क्षिती जल पावक गगन सुमीरा पंच रचित अति अधम शरीर. शरीर आहे, शरीराचा जन्म झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू होणार आहे, पण आत्मकल्याण करण्याकरता हे मनुष्य शरीर दिलेलं आहे. म्हणून भगवंताची कथा ऐकवली. साधूनं 7 दिवस समोर बसलेल्या परीक्षितीला भगवंताची कथा, भगवंताचं चरित्र ऐकवलं आणि त्या भगवंताच्या चरित्रामुळं, त्या कथारूपी अमृतामुळं घडलं काय? घडलं हे, समोरचा बसलेला जो होता, ज्याच्या अंतःकरणामध्ये मृत्यूचं वादळ निर्माण झालं होतं, मृत्यूची भीती निर्माण झालेली होती, त्याला ज्या वेळेला विचारलं, आता तुला मरणाचं भय वाटतं का? 7व्या दिवशी त्यावेळेला बोलायला लागला. म्हटले, महाराज मरण माझे मरून गेले, मज केले अमर. महाराज आता जन्म आलो, त्याची आजी फळ झाले साचे तुम्ही, सांभाळिले संते भय निरसली खंती, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. आता काळ सुद्धा काही करू शकत नाही, मरणालाही मारून टाकलं मी. हे भगवंताच्या चरित्रानं घडतं, भगवंताच्या कथेनं घडतं. जीवनामध्ये कर्म घडलेलं असेल, कळत न कळत घडलं, परंतु पश्चाताप झाला, म्हणून हे एक प्रकारचं कर्म आहे की जे कर्म मनुष्यानं केलं तर त्याचे दुष्परिणाम मनुष्याला भोगावे लागतात. निषिद्ध एक कर्म आहे की विहित कर्म आहे. वर्षश्राद्ध हे जे कर्म आहे याला विहित कर्म असं म्हणतात. आता हे तुमच्या डोक्यावरून जाईल विहित कर्म सांगायला लागल्यानंतर. विहित कर्माचे 4 प्रकार आहे: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्य कर्म आणि निषिद्ध कर्म. हे 4 प्रकारचे कर्म आहे. या आणि वर्षश्राद्ध हा जो विधी आहे, हे जे कर्मकांड आहे याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. नैमित्तिक कर्म म्हणजे काय? जसं चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल, त्या कालावधी पाळायचे जे नियम असतात. बरं का, चंद्रग्रहण रोज असतं का? चंद्रग्रहण रोज असतं का? सूर्यग्रहण रोज असतं का? सूर्यग्रहण रोज नाही, चंद्रग्रहण रोज नाही. वर्षश्राद्ध रोज असतं का? म्हणजे कीर्तनकाराला असतं, पण प्रत्येक मनुष्याचं वर्षश्राद्ध हे रोज नसतं. म्हणजे श्राद्ध हा जो विधी आहे याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. आणि नैमित्तिक कर्म हे कर्तव्य म्हणून करावं.
गेलेल्या व्यक्तीचे ऋण आहे, गेलेल्या व्यक्तीचे उपकार आहे. त्या व्यक्तीच्या उपकारातून ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता श्रद्धायुक्त अंतकरणानं केलेला विधी म्हणजेच वर्षश्राद्ध. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी आपलं सुद्धा होणार आहे, आपला सुद्धा हा सोहळा होणार आहे. म्हणून आपला सोहळा शेवटचा चांगला व्हावा म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतायत अभंगाच्या प्रथम चरणात. देव करोनी घ्यावा रे, आपुला तो एका. देव करोनी घ्यावा रे, आपुला ढोबार खुमाए ढोबार खुमाए खुमाए ढोबार खुमाए ढोबार ढोबार खुमाए खुमाए ढोबार खुमाए ढोबार खुमाए हरि जय जय हरि जय 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 रे रा
उपदेश करताय जगद्गुरु तुकाराम महाराज. महाराज म्हणतात, देव दुर्लभ असणारा मनुष्य शरीर मिळालं, या मनुष्य शरीराला आल्यानंतर आपल्या कर्तव्याचं पालन करा. स्वतःचं आत्मकल्याण करण्याकरता आपुला तो एक देव करुणी घ्यावा. एका देवाचं देव एकच आहे. सर्वा घटी राम देहा देही एक. देवाचं भजन मनुष्य शरीराला आल्यानंतर करता येतं. जो देव द्रौपदी करता धावून आला त्या देवाचं भजन, जो देव गजेंद्रा करता धावून आला त्या देवाचं भजन, जो देव भक्त प्रल्हादा करता खांबातून प्रगट झाला, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्या देवाला आपुला तो एक देव करुणी घ्यावा. त्या देवाला शरण जा. त्या देवाला शरण जाणं म्हणजेच त्या देवाचं भजन करायचं. 2 मिनिटं भगवंताचं भजन करू. याच ठिकाणी आपण थांबूया. 1 वाजत आला. देवाला शरण गेल्याशिवाय इतरांना जर शरण आपण गेलो नाही तर त्याचा उपयोगही होणार नाही. त्याचं वर्णन केलं द्वितीय चरणामध्ये. रती माई के दुःखाची जनिती. महाराज म्हणतात देवाला शरण जा. देवाच्या व्यतिरिक्त इतरांना जर आपण शरण गेलो तर इतर सर्वजण धोका देतील. इतर सर्वजण संसारामध्ये धोका देणारी आहे. जसं महाभारतामध्ये द्रौपदीनं सर्वांना प्रार्थना केली. ज्या वेळेला दुर्योधनानं सांगितलं दुःशासना द्रौपदीला निर्वस्त्र कर, त्या दरबारामध्ये रथी महारथी भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य हे रथी महारथी बसलेले होते. पण द्रौपदीचं रक्षण करणारं तिथं कोणी नाहीये. अशा वेळेला द्रौपदीनं पाहिलं हे सर्व धोका देणारे लोक आहे. म्हणून ये रती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंते अवसान. अविनाशी असणारा जो देव आहे त्या देवाला हाक मारली द्रौपदीनं आणि तो देव द्रौपदी करता धावून आला. ज्याचं नाव अविनाश आहे त्याचं वर्णन करतायत जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या 3य चरणात. अविनाश करी आपली आईचे, 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 अविनाश करी आपली आईचे. देवाला हाक मारली. देवाला हाक मारल्यानंतर देव द्रौपदी करता धावून आला. अविनाश करी आपुली ऐसे लावी मना पिसे. देवा करता वेड व्हावं लागतं. वेड
आमची मीराबाई वेडी झाली देवा करता. लोकांनी मीराबाईला वेड म्हणावं. लोक कहे मीरा हो गई हा बावरी, म्हणजे बावळट झाली. वेड व्हावं लागतं देवा करता. आणि जे वेडे असतात तेच कीर्तनाला येतात. ऐकलं का? जे वेडे असतात तेच कीर्तनाला येतात. शहाणे माणसं कीर्तनाला येत. शहाणे घरी आहे. जे शहाणे घरी आहे. जे वेडे झालेले मीराबाईला जगद्गुरु तुकाराम महाराजांना लोकांनी वेड म्हणावं. तुका वेडा अविचार करी बडबड फार. जगद्गुरु तुकाराम महाराजांना वेड म्हणावं. मीराबाईला सुद्धा समाजानं वेड्यातच काढलं. लोक कहे मीरा हो गई बाबरी. एवढंच नाही, स्वतःचा बाप म्हणतो बाप कहे कुल नासी रे. पण तिला देवाचं वेड लागलं. आणि देवाचं वेड लागल्यामुळं स्वतःच्या बापानं विष का प्याला राजाजीने भेजा. पिवत पिवत मीरा हसी रे. मीराबाई विषाला विष मानत नाही, विष पान केलं, परंतु त्याचा परिणाम मीराबाईच्या शरीरावर झाला नाही. ही शक्ती कशाची आहे? ही शक्ती आहे भगवंताच्या भजनाची. म्हणून 2 मिनिटं भगवंताचं भजन आणि झालेली सेवा याच ठिकाणी प्रभूचरणी समर्पित. ज्यांना ज्यांना हात आहे हात वर करा. 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. हात दिले देवानं तर 2च मिनिटं फक्त वर हात करा आणि मुखानं भगवंताचं भजन करायचं आणि हातानं टाळी वाजवायची. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम.
हात खाली करा. देवाचं भजन का करायचं सांगू. एक महत्वाचं वाक्य सांगतो. जिंदगी है जब तक फुरसत न मिले. कोणालाच देवाचं भजन करण्याकरता वेळ नाही. परंतु आता मी अगोदर बोलून गेलो. तुम्ही जसं टाळीमध्ये कावळा सापडतो तसं तुम्ही मी तुम्हाला सापडवलं. म्हणून या ठिकाणी जसं संत महात्मा म्हणतात की जिंदगी है जब तक फुरसत न मिले काम से बस जरा सा समय निकाल कर राम भजन कर प्यार से. कारण प्रत्येकाचा या ठिकाणी शेवट झाला की शेवटच्या दिवशी सगळे म्हणत चालतात काय राम नाम. हा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मरण येण्या अगोदर आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विना जीवा सुख नोई. ही रती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. अविनाश करी आपुली आयसे लावी मना पिसे गोविंदाचे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मरण तर येणारच आहे परंतु मरणालाही मरण येण्याकरता देवाचं भजन या ठिकाणी करावं. त्याचं वर्णन आहे अभंगाच्या शेवटचा. तुका म्हणे का मरण्याची सरे. तुका म्हणे का मरण्याची सरे. मरणेचे सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. येरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. असो झालेली सेवा आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित पाहुणे मंडळी आप्तेष्ट मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी महिला मंडळी उपस्थित समस्त भजनी मंडळ ज्यामध्ये आमचे लोहारेकर असतील लोहारे कासारे काय पुढं अर्थळवाडी बरोबर. त्याचप्रमाणे पिंपरी लौकी आडगाव काकडवाडी सादतपूर चिंचपूर आमचे चोपदार कनकाटी मामा. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम ज्यांची या ठिकाणी आहे आमचे अवजनाथ बाबा शंकरप्पा रणमळे त्यांची साऊंड सिस्टीम आहेत. सुंदर असणारा आवाज त्यांनी या ठिकाणी दिला. त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद. आणि याच ठिकाणी भजनी मंडळामध्ये गायनाचार्य म्हणून या ठिकाणी सतत या परिसरामध्ये जे असतात ज्यामध्ये आमचे श्री विराज महाराज मगर त्याचप्रमाणचे शिवाजी भाऊ तांबे त्याचप्रमाणे काय आमच्या श्री नीलमताई त्यासुद्धा या ठिकाणी या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी श्रद्धांजली देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आत्ताच या ठिकाणी झाल्या. म्हणून या ठिकाणी पोकळे परिवाराच्या वतीनं ताईंना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बोलायचं त्यांना बोलायचं झालेली सेवा या ठिकाणी संत महापुरुषांच्या चरणकमलावर भगवंताच्या चरणकमलावर समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल महाराज नाही कैलासवासी लक्ष्मण चांगदेव पाटील पोकळे हे या ठिकाणावरून
निघून गेले आणि 1 वर्ष त्यांना या ठिकाणी पूर्ण झालं। या निमित्ताने आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण अर्जुन गिरीजी महाराज सिंगीकर यांचं सुसावे असं कीर्तन आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे। खऱ्या अर्थानं जणू काही असं वाटलं महाराज की आपला अखंड हरिनाम सप्ताहाचा सद्गुरू गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम पहारा या ठिकाणी चालू आहे की असं जणू आम्हाला सर्व परिसराला दणानून सोडलं असे असणारे आपले गुरुवर्य अर्जुन गिरीजी महाराज त्यांचे या ठिकाणी पोकळे परिवाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानतो। आणि खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा स्वर्गवासी लक्ष्मण चांगदेव पाटील पोकळे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आत्ताच आपल्या तालुक्याचे नेतृत्व सन्मान्य श्री अमोल भाऊ खताळ पाटील आमदार साहेब यांच्या सुवैद्य पत्नी सौ नीलमताई खताळी हे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यात। त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपणही या ठिकाणी 2 शब्द श्रद्धांजली अर्पण करावी। श्रद्धांजली अर्पण झाल्याशिवाय कोणी उठू नये। दुःखित अंतकरणाने आज स्वर्गीय लक्ष्मण चांगदेव पोकळे बाबांना जाऊन आज 1 वर्ष झालं। या वर्षभरात पोकळे परिवाराच्या सुखदुःखात आमचा खताळ परिवार नेहमीच आहे राहील। पण जरी आज जे काही प्रथम पुण्यस्मरण आहे त्या पुण्यस्मरणानिमित्ताने आज अर्जुनगिरी महाराज शिंगेकर यांनी जी कीर्तनरूपी सेवा दिली त्याबद्दलही महाराजांचं आभार। आणि माणसाचं जाणं हे जरी गेलं तरी माणूस त्यांचे संस्कार ते त्यांच्या मुलांच्या मुलींच्या द्वारे हे समाजात तसेच राहतात। म्हणजे माणसाचा देह जातो पण त्याची वेळोवेळी आठवण देण्यासाठी हा पूर्ण परिवार त्यांच्या सेवेत राहतो। आणि हे सेवा करत असताना त्यांची आठवण म्हणून आज प्रथम पुण्यस्मरण महाराजांनी खूप असं कीर्तन दिलं। त्यात कीर्तनात महाराजांनी आपल्या मानवी शरीराचा देह आणि प्रत्येक गोष्ट यावर सर्व भर देऊन तर नक्कीच सांगितलेला असेल। महाराज कीर्तन ऐकण्याची सेवा भेटली नाही पण आता इतके कीर्तन करून आहे ना खूप पाठ होत आहे काही गोष्टी का ह्या कीर्तनात हेच बोललं गेलं असेल त्या कीर्तनात तेच बोललं गेलं असेल। आणि एक आजोबा म्हणजे ही जुनी पिढी जी जुनी पिढी मी पण आज माझे आजोबा पण आज 85-86 वर्षाचे आहेत। जे काही जन्म झाल्यापासून ह्या जुन्या पिढीचं काम बघते तर ते जुन्या पिढीचं काम आणि जुन्या पिढीचे संस्कार ही आत्ताची पिढी खरंच सातत्याने पुढे नेत आहे। आणि त्यांच्या पुढची पिढी हे संस्कार नक्कीच पुढे नेण्याचं काम करणार आहे। आणि असेच जे काही कीर्तनं ऐकून आपला समाज आज जे परिवर्तन घडते त्यात पण खरंच खूप समाधान आहे। मग ते कीर्तन प्रवचन हे प्रथम पुण्यस्मरण असू सप्ताह असू किंवा देवाचे वर्धापन दिन असो म्हणजे आज कुठलाही कार्यक्रम म्हटलं की एक इतका आनंद असा होतो की कार्यक्रम म्हटलं की लग्नात सुद्धा पहिले लग्न सोडता म्हणायचे पण आज वरातीला सुद्धा कीर्तन ठेवलं जातं। कारण की ह्या कीर्तनातून आपला समाज प्रबोधन होतंय आपलं जे काही परिवर्तन होते आणि जे तरुण पिढीला त्याची गरज आहे त्याचं सातत्याने परत पुनरावरण होऊन त्याच्यासाठी खूप छान असं चाललंय। नक्कीच आज जरी बाबा आपल्यातून गेले तर बाबांचे जी 4 मुलं आहे 4 मुलं मुली त्यांच्या मार्फत बाबांची आठवण गावासाठी म्हणा पूर्ण नातेवाईकांसाठी म्हणा सातत्याने ते त्यांच्या संस्कारातून त्यांच्या विचारातून त्यांची आठवण सतत पुढे चालूच राहणार आहे। अशा या बाबांना आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील व आमच्या खताळ परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली।